महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतलाय। प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार आहे। तर लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळतोय। यापुढे एका साध्या कागदावर स्वसाशांकित अर्ज लिहावा लागणार आहे। साध्या अर्जावर तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती मिळतेय। 10वी आणि 12वीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागतं आणि या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार आहे। निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांनी आदेश दिलेत आणि या प्रमाणपत्रांसाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क लागतं। जात पडताळणी प्रमाणपत्र असो, उत्पन्नाचा दाखला असो, रहिवासी प्रमाणपत्र असो, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट असो, अशा एक नव्हे अनेक प्रमाणपत्रासाठी जे शुल्क आकारलं जातं मुद्रांक शुल्क ते माफ केल्याचा निर्णय घेण्यात आलाय।